नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पूर्ण रेकी परिवाराला खूप खूप नमस्कार करतो मी. आज आपल्यासोबत हेमलता मॅडम आहेत. यांना तुम्ही ओळखता, हे आपल्या ASW मध्ये सुद्धा आल्या होत्या आणि ट्रेन द ट्रेनरचा यांनी कोर्स केला, ग्रँड मास्टर यांनी केलं, लेवल 1, 2, 3 केलं. यांची जिद्द ही खूप महत्त्वाची वाटते मला या व्हिडिओमध्ये. त्यांनी पुण्यामध्ये येऊन आमच्या ऑफिसमध्ये 2 दिवस ट्रेन द ट्रेनरचं ट्रेनिंग घेतलं, कारण की त्यांना काही गोष्टी समजत नव्हत्या. तर मला त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता आणि त्यांना खूप जास्त मदत केली. आपले जे टीम मेंबर आहेत कोमल, त्यांनी काही स्ट्रॅटेजीज मी त्यांना सांगितल्या की त्यांना कसं पुढे जायचं आहे, कसं त्यांना हळूहळू काम करायचं आहे. ओके, तर सर्वात आधी मॅडम तुमच्या एजपासून सांगा की तुमची एज किती आहे आणि इथं येऊन तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? माझं वय 71 वर्ष आहे. मी रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि मला हे मी जे आता सरांकडे शिकले, हे आता ईश्वर मला जेवढं आयुष्य देईल तिथपर्यंत मला ही शिदोरी पुरणार आहे. कारण काय, मी शिकले बरेच वर्षापूर्वी, पण त्याच्यात पुढे जायचं कसं हे माहीत नव्हतं. त्या सरांच्या क्लासमध्ये मी जॉईन झाले, सरांचे प्रोग्राम अटेंड केले आणि त्याच्यामुळे मला स्फूर्ती मिळाली की काहीतरी करावं ह्याच्यामध्ये. अर्थात हा माझा हेतू नाही, पण मला एक मानसिक स्वास्थ्य ह्याच्यासाठी मी हे शिकते. तर मला ह्याच्यामध्ये खूप मदत झाली सरांची. माझ्या 2 दिवसाचा एक्सपिरियन्स कसा होता? माझा 2 दिवसाचा एक्सपिरियन्स तर एकदमच चांगला होता. कोमल मॅडमनी माझ्यासारख्या कोमल मॅडम ज्यांनी मला ह्याच्यामध्ये गाईड केलेलं आहे. मला खूप त्यांनी समजून घेतलं, कारण मला जरा समजायला वेळ लागत होता. पण त्या न कंटाळता न चिडता मला अगदी शिकवत होत्या, मला लक्षात येऊपर्यंत धीराने घेत होत्या. त्यांचे खूप खूप आभार आहे मी. तुम्हाला काय बोलायचं? मॅमची जिद्द बघून ॲक्च्युअलमध्ये मी पण थोडे शॉक झाले, कारण कसं एवढ्या एजमध्ये आणि मुंबईहून पुण्यात ते आल्यात शिकण्यासाठी. सो ग्रेट. येस, थँक्यू सो मच मॅम. काही नाही सर, थँक्यू. इथून पुढे तुमचा असाच उत्कर्ष होऊ देत, क्लास चांगला चालू दे. सगळ्यांना, तुमच्या टीमला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू सर. मित्र आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ बनवण्याचं फक्त एकच कारण आहे की कालपासून मी मॅडमची जिद्द पाहत आहे. जवळजवळ 3 तासापेक्षा जास्त त्यांनी ऑफिसमध्ये बसून सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि मलाही हे कुठे ना कुठं कल्पना होती या गोष्टीची की या एजमध्ये टेक्निकल गोष्टी शिकणं हे फार डिफिकल्ट असते, अशक्य नाही पण डिफिकल्ट असते. म्हणून मी त्यांना आधी हे आमच्या सेशन सुरू होण्याच्या आधी बोललो होतो, पण त्यांची जिद्द तेव्हापासून आहे की मी करेल, मला थोडासा वेळ लागेल, 2 महिन्याच्या ठिकाणी 4 महिने लागतील, 6 महिने लागतील, पण मी करेल. आणि मला फार आनंद आहे की त्यांनी एक स्टेप घेतली. इथं येणे, मुंबईवरून इथे येणे, काही लोकांना आम्ही सांगतो की सेशन अटेंड करायला या, तर ते म्हणतात सर फार दूर आहे, मुंबईत घ्या. हे बघा, एवढं मोठं एक्झाम्पल आहे तुमच्यासमोर. 71 वर्षाचं वय असूनही आजही त्या टेक्निकल गोष्टी शिकायच्या आहेत आणि काहीतरी नवीन करायचं. कशासाठी? इतरांसाठी, समाजासाठी, लोकांसाठी. आज त्यांना पैसे कमवायची काही गरज नाही आहे, त्यांच्याकडे इनफ पैसे आहेत, त्यांचं पुढचं आयुष्य आरामात ते जगू शकतात. पण इतरांची सेवा, समाजसेवा काहीतरी करायची आहे, त्याच्यासाठी एवढी मोठी स्टेप घेणं हे खरंच म्हणजे व्हिडिओसाठी नाही बोलत आहे मी, खरोखर मला आय एम रिअली इन्स्पायर्ड. आणि हे असे जे लोक आहे हेच आपल्याला पुढे जाण्यासाठी आणखी ताकद देतात. आणि तुम्ही सुद्धा हे बघा आणि थोडं ॲक्शन घ्या लाईफमध्ये, कारण घरी बसून फक्त हातावर हात ठेवून आयुष्य बदलत नसते, त्याच्यासाठी काहीतरी स्टेप्स घ्याव्या लागतात. सो थँक्यू सो मच मॅम की इतक्या लोकांना तुम्ही इन्स्पायर करत आहात. त्याच्यासाठी ॲक्च्युली तुमचं इथे येणे आणि हा व्हिडिओ हा सुद्धा एक इन्स्पिरेशन आहे हजारो लोकांसाठी, ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल. सो थँक्यू सो मच. थँक्यू सर. तुम्हाला थँक्यू मॅडम. थँक्यू.